नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण आलो आहोत पुण्यातील चतुश्रृंगी मंदिरामध्ये. चला तर मग आपण मंदिर पाहूया. सुरुवातीलाच आपल्याला 2 व्हीलर आणि 4 व्हीलरची पार्किंग दिसेल. मंदिराच्या पायथ्याजवळच आपल्याला ओटी आणि हार फुलांची दुकाने दिसतील. आम्ही ओटी घेतली आणि मंदिराच्या पायऱ्या चढायला लागलो. मंदिराच्या नावाचा पहिला शब्द चतुर म्हणजे 4, म्हणून चतुश्रृंगी म्हणजे 4 शिखरे असलेला पर्वत. मंदिर खूप मोठे आहे. हे मंदिर शक्ती आणि विश्वासाचे प्रतीक आहे. मंदिर सेनापती बापट रस्त्यावरील टेकडीवर आहे. चतुश्रृंगी देवी ही या मंदिराची प्रमुख देवता आहे आणि देवीला अमरेश्वरी देवी असेही म्हणतात. पुण्याच्या मध्यभागी असलेले हे मंदिर उंचावर आहे. देवीला जाण्यासाठी भरपूर पायऱ्या चढाव्या लागतात. अनेक पुणेकरांची या देवीवर मोठी श्रद्धा आहे. देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी खूप लोक येतात. धार्मिकदृष्ट्या या मंदिराला खूप महत्त्व असून ज्येष्ठ नागरिकही या पायऱ्या चढून देवीच्या दर्शनासाठी येतात. हे पायथ्याला गणपतीचे मंदिर आहे. पेशव्यांच्या काळात दुर्लभशेठ महाजन नावाचे सावकार होते. नाशिकच्या वणीच्या सप्तशृंगी मातेचे परमभक्त होते. पौर्णिमेच्या दोन्ही नवरात्रोत्सवात हे सावकार त्या काळी प्रवास करून दर्शनासाठी जायचे. असे अनेक वर्ष त्यांनी देवीची सेवा केली. मात्र वृद्धापकाळाने त्यांना वणीला जाणे शक्य नव्हते. देवीची सेवा करता येणार नसल्याने त्यांना दुःख झाले. त्यावेळी देवीने त्यांचे दुःख जाणले आणि देवी भक्तासाठी प्रकट झाली. पुण्याच्या डोंगरावर उत्खनन करायला सांगितलं. माझी मूर्ती मिळेल असंही सांगितलं. सांगितलेल्या ठिकाणी भक्ताने उत्खनन केल्यानंतर भक्ताला चांदळा स्वरूप मूर्ती मिळाली. त्याचप्रमाणे भक्तासाठीही देवी पुण्याच्या चतुश्रृंगी नावाने प्रकट झाली. देवी प्रकट झाल्याने त्यांना प्रचंड आनंद झाला. सध्या तिकडे मंदिराचं काम चालू आहे, तरीसुद्धा भाविक दर्शनासाठी येतात. मंदिराच्या पायऱ्या चढून वर गेल्यावरती समोरच आपल्याला काही देवी देवता विराजमान असलेले दिसतील. आजही या मंदिरात नवरात्री दरम्यान मोठा उत्सव होतो, ज्यात हजारो भाविक दर्शनासाठी येतात. पूर्वी या ठिकाणी 4 डोंगर होते, म्हणून या देवीला चतुश्रृंगी असे नाव मिळाले. आम्ही या देवांचे दर्शन घेतले आणि मुख्य देवाच्या मंदिराकडे चाललो. तिथेच एक झाड होते. तिथे येणाऱ्या भाविकांनी या झाडाला देवीच्या ओढण्या बांधल्या होत्या. तिथून पुढे थोड्या पायऱ्या चढल्या की आपण मेन चतुश्रृंगीच्या मंदिराकडे पोहोचतो. खूप दिवस झाले ठरवत होते की चतुश्रृंगीला जाऊया, पण आज खूप दिवसांनी योग आला, तर मग म्हटलं तुम्हालाही माझ्यासोबत दर्शन करावं. नवरात्र उत्सवाच्या टायमाला या मंदिरात खूप गर्दी असते. एवढी गर्दी असते की भक्तांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. आता आम्ही वीकडेला आलोय, त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही आहे. वरती आल्यावर आपल्याला असे दिसेल की मंदिराच्या सभोवताली खूप काम चालू आहे. ते कामकाज पाहून वाटते की मंदिरात होणारी गर्दी, त्याच्यामुळे मंदिर खूप मोठं करत आहेत. चला मग देवीचे दर्शन घेऊयात. तुम्हाला सुद्धा देवीचे मनसोक्त दर्शन घ्यायचे असेल किंवा मंदिराच्या आवारात थोडा वेळ घालवायचा असेल तर तुम्ही सुद्धा वीकडेजलाच या, कारण वीकडेजला गर्दी असतेच, पण इतकी गर्दी नसते की आपल्याला दर्शनासाठी रांगेत उभे राहावे लागते. नवरात्र उत्सवाच्या वेळी अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा या ठिकाणी होतात. दररोज सकाळी 10 आणि रात्री 8 वाजता महाआरती केली जाते. नवरात्रीत मंदिर 24 तास भाविकांसाठी दर्शनासाठी खुले असते. माझे नवनवीन ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. चला मग देवीचे दर्शन घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला.